तर नमस्कार मंडळी. आज सकाळचा नाश्ता केला आणि सरळ घाटकोपरला जायला निघालो. यायला माझी आणि या पावसाची काय दुश्मनी आहे काय माहिती. बघा मी पोचलो तरी पाऊस काय थांबायचा नाव नाही घेत. तर आज घरी मोदक बनणार आहेत, त्याचीच तयारी सुरू आहे. तर ते मित्रांनो तो कसा पाहिजे माहिती आहे का, ते आहेत ना, ते कपडे नाही ती तोरणं आहेत आमच्या पावसाळ्यातली. पाऊस चालू झाला ना ती आमच्या घरात ती तोरणं लावली जातात. काय ती परंपराच आहे हो आमची. हे जाऊ द्या. आत्ता मी चाललो आहे आगमन बघायला. आज घाटकोपरमध्ये खूप सारे आगमन आहेत आणि मी आता जो पहिला आगमन पाहायला चाललो आहे तो म्हणजे साकीनाक्याचा महाराजा, म्हणजेच उपनगरातील सर्वात मोठी मूर्ती बघायला. तर चला डायरेक्ट आगमनाजवळ भेटूया. हा बघा, हा आहे साकीनाक्याचा महाराजा. ही उपनगरातील सर्वात मोठी मूर्ती अशी मानली जाते. इथे देवाला मानवंदना द्यायला ढोल ताशा पथक, बँजू आणि डीजे सुद्धा आला होता. तो फिर डीजे चालू होतो, नाचना तो बनता है ना मेरी जान. थोडे येडे चाले करून आम्ही निघालो भटवाडीत जायला. का तर आज भटवाडीत पण 3 आगमनं होते. भटवाडीत येऊन प्रथम दर्शन झाले म्हणजेच घाटकोपरच्या इच्छापूर्तीचे. भाविकांची गर्दी आणि एकदम जल्लोषात त्याचं स्वागत झाला. त्यानंतर आपल्याला दर्शन झाले म्हणजेच आपल्या भटवाडीच्या चिंतामणीचे. यावर्षी भटवाडीचा चिंतामणी मस्त श्रीकृष्णाच्या रूपात होता. आणि हो, आपल्या चिंतामणींनी यावर्षी छत्रपती शंभू महाराजांचा अवतार धारण केला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटला भटवाडीचा राजा. हा ह्यावेळी विठ्ठलाच्या रूपात आला आहे. तसं तर सगळे देव तर एकच असतात. आजची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.